Welcome to learn 8th standard science, 4th chapter current, electricity and magnetism. Current, electricity and magnetism हे शिकायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये. तर ह्या चॅप्टरमध्ये ॲटम म्हणजे काय, ॲटमच्या आतमध्ये काय काय चार्ज वगैरे असतात ते सगळं शिकायचं आहे. ॲटम कसे असतात आणि काय काय असतं त्याच्यात, आणि इलेक्ट्रिसिटी ती कशी वाहून नेली जाते हे सगळं शिकायचं. सेल म्हणजे काय, बल्ब जोडणी, वायर जोडल्यानंतर बल्ब कसा पेटतो किंवा चालू होतो. आणि सेल, आपण सेल पाहिलेले असतात ना, बॅटऱ्यांमध्ये सेल असतात, ते सेल घड्याळात सेल असतो. हे सगळे सेलचं कार्य कसं चालतं हे सगळं पाहायचं, हे सगळं या चॅप्टरमध्ये शिकायचं. तर सुरुवातीला ॲटमच्या आतमध्ये काय काय असतं ते शिकाय. An atom has same number of positively charged protons and negatively charged electrons. म्हणजे ॲटमच्या आतमध्ये, ॲटम म्हणजे काय तर एखाद्या पदार्थाचा छोट्यातला छोटा कण, लहानातला लहान कण. लहानातला लहान कण म्हणजे काय, तो पदार्थ आपण कट केल्यानंतर जितका कट करू शकू तितका कट करून त्याचा जो सगळ्यात सूक्ष्म कण जो मिळेल आपल्याला, की तो परत कट करून, हे आपण स्वतः घरी नाही करू शकत, दिसतही नाही इतका बारीक कण डोळ्यांनी. त्यातला जो शेवटचा कण असतो की ज्याचा पुन्हा तुकडा करता येत नाही किंवा कण करता येत नाही, पदार्थाचा असा कण म्हणजे ॲटम. त्याच्या आतमध्ये काय असतं, नंबर ऑफ, त्या कणाच्या आतमध्ये परत अशा अनेक कणांनी पदार्थ बनतो, पदार्थ, ती वस्तू ती बनते. आणि त्या छोट्यातल्या छोट्याच्या कणाच्या आतमध्ये काय असतं तर नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, त्या अनेक कणांनी तो पदार्थ बनलेला असतो. आणि त्या कणाच्या आतमध्ये परत काय असतं तर पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स, त्यांना प्रोटॉन्स म्हणतात, आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आतमध्ये काय असतं त्या ॲटमच्या, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज असतात. पी लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. So an object doesn't show any charge though its atom contain charged particles. So an object doesn't show any charge. ऑब्जेक्ट म्हणजे तो पदार्थ कोणताही चार्ज दाखवत नाही, जरी त्याच्या आतमध्ये पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज असे पदार्थ असले, त्या पदार्थांचे नाव शिकलो आपण, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, ते जरी असले तरी तो पदार्थ चार्ज का दाखवत नाही, कारण ह्या निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स यांची संख्या कशी असते त्यांनी सांगितले, ते सेम नंबर असतात. ते दोन्ही सारखे झाल्यामुळे तो चार्ज काम करत नाही. म्हणून इथे असं म्हटलंय, सो अन ऑब्जेक्ट डझंट शो एनी चार्ज दो इट्स ॲटम्स कंटेन चार्ज पार्टिकल्स. तर हे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे पार्टिकल्स, यांना पार्टिकल्स म्हणायचं. Therefore, we can say that plenty of electrical charge is filled in the objects around us. Therefore, we can say that plenty of electrical charge is filled in the objects around us. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की आपल्या अवतीभोवती जे ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे ज्या वस्तू आहेत, जे पदार्थ आहेत, ते त्यांच्यात प्लेंटी ऑफ म्हणजे खूप जास्त प्रमाणात इलेक्ट्रिकल चार्ज आहे, असतो. कसं ते पाहिलं आपण, ॲटममध्ये असतो त्या पदार्थाच्या, म्हणजे त्या ॲटममध्ये हे चार्ज पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, म्हणजेच त्या ऑब्जेक्टमध्ये पण इलेक्ट्रिकल चार्ज आहे असा त्याचा अर्थ होतो. लक्षात आलं का हे सगळं? ऑब्जेक्ट म्हणजे कुठलाही पदार्थ, हा त्याचा सगळ्यात लहानात लहान कण म्हणजे तो ॲटम, आणि त्या ॲटमच्या आतमध्ये असतो प्रोटॉन जो असतो पॉझिटिव्हली चार्ज, आणि आणखी काय असतं, इलेक्ट्रॉन्स. हे दोन पार्टिकल असतात. इलेक्ट्रॉन असतो निगेटिव्हली चार्ज, पी लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन, प्रोटॉन पॉझिटिव्ह.
What will happen if a glass rod is rubbed on a silk cloth? How do objects get charged? What are static and moving charges? स्टॅटिक म्हणजे स्थिर स्थिर आणि मूव्हिंग चार्जेस. मूव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर. These are negatively charged. Moving negatively charged particles are the electrons. Can this negative charge be made to flow? हा निगेटिव्ह चार्ज बी मेड टू फ्लो म्हणजे तो तयार केला का तसा वाहणारा. कॅन इलेक्ट्रिसिटी बी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्लोईंग फ्रॉम हायर टू लोअर लेवल. इलेक्ट्रिसिटी जी असते ती इलेक्ट्रिसिटी वाहणारी अशी तयार केलेली असते का, जसं पाणी वाहत असतं तसं. यू हॅव लर्न दॅट अ फोर्स विल हॅव टू बी अप्लाइड. यू हॅव लर्न दॅट अ फोर्स हॅव टू बी अप्लाइड म्हणजे फोर्स लावायला पाहिजे. कशाला? टू पुट अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इन टू मोशन. टू पुट अ स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर असणारा ऑब्जेक्ट वस्तू इन टू मोशन, ती हालचाल करण्याच्या स्थितीत आणण्यासाठी त्याला फोर्स अप्लाइड करावा लागतो. हे आपण शिकलो मागच्या चॅप्टरमध्ये. We get current electricity when the electrons in an electrical conductor are made to flow. आपण करंट इलेक्ट्रिसिटी कशी मिळवतो? जेव्हा त्यातले इलेक्ट्रॉन्स, त्या जो काही इलेक्ट्रिकल कंडक्टर असेल म्हणजे जी काही इलेक्ट्रिकल वस्तू असेल त्यातले इलेक्ट्रॉन्स ते वाहण्यासाठी आपण मदत करतो त्यांना, तेव्हा आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी मिळते. आता करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे नेमकं काय ते बघू. करंट इलेक्ट्रिसिटी. A large current flows when lightning takes place from a cloud to ground. Large current flows when lightning takes place from a cloud to ground. ढगामधून जमिनीपर्यंत. While sensation is felt by us due to a microscopically small current flowing to the brain. A large current flows when lightning takes place from a cloud to the ground म्हणजे वीज जेव्हा ढगामधून जमिनीपर्यंत येते. While sensation is felt by us due to microscopically small current flowing to the brain. सेन्सेशन म्हणजे ती संवेदना, वीज जी पाहतो आपण ढगातून जमिनीवर पडलेली, ती संवेदना आपल्या मेंदूपर्यंत कशी पोचते? तर मायक्रोस्कोपी फेल्ट ड्यू टू म्हणजे जाणवणे. कशामुळे जाणवते? मायक्रोस्कोपिकली स्मॉल करंट, सूक्ष्म करंटद्वारे फ्लोईंग टू द ब्रेन, जो आपल्या ब्रेनकडे जातो, त्याच्यामुळे आपल्याला ती संवेदना विजेची जाणवते. यू आर अवेअर ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू वायर्स, इलेक्ट्रिक बल्ब्स अँड इक्विपमेंट्स इन द हाऊस. आपण घरातले हे उपकरणं पाहिलेले असतात. कोणत्या? की करंट वाहतोय कशातनं? वायरमधून. बटन चालू केलं की त्या वायरमधून करंट बल्बपर्यंत, जिथे बल्ब जोडलाय तिथे बल्ब मग लागतो. हे पाहिलेलं आहे आपण. वायर पाहिलेले आहेत, इलेक्ट्रिक बल्ब पाहिलेत, इतर इलेक्ट्रिक उपकरणं पाहिलेले आहेत म्हणजे फॅन. बटन चालू केला की तो करंट फॅनपर्यंत पोचतो वायरमधून आणि मग फॅन चालू होतो. इन द इलेक्ट्रिक सेल ऑफ अ रेडिओ or in a car battery, a current is produced by the flow of both negatively and positively charged particles. In the electric cell म्हणजे इलेक्ट्रिक सेलमध्ये, इलेक्ट्रिक सेल जे असतात म्हणजे सेलवर चालणाऱ्या गाड्या, सेलवर चालणारे बरेच उपकरणं आपण पाहिलेले असतात. आता इथे रेडिओ सांगितले किंवा कारची बॅटरी, त्यांना करंट कसा मिळतो? बाय द फ्लो ऑफ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. हे जे ॲटम मध्ये पाहिले आपण, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात, त्यांच्यामुळे
ह्या बॅटऱ्यांना करंट सप्लाय होतो आणि मग ती बॅटरी काम करते आणि त्या बॅटरी म्हणजे सेल किंवा बॅटरी आणि मग त्याच्यावर ते उपकरण जे कोणतं असेल ते चालतं. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजेच काय, हे असे ॲटम वगैरे काय हे शास्त्रज्ञांनी शोध लावले. ॲटम कसा आहे, काय आहे, त्याच्यात काय आहे, मग त्याच्यावरनं शास्त्रज्ञांनी हे पुढचे शोध लावले. त्याला आपण मग त्याच्याकडनं काम कसं करून घेऊ शकतो, ते कुठे वापरू शकतो, मग असे एक 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 शोध लावले. जसं इथे आता सेल, हे सगळं माहीत झाल्यावर ते सेलचा शोध लागला. मग सेलवर चालणारी उपकरणं, साधा एक सेल घेतला घरात कुठलाही असला आणि त्याला जर वायर जोडली, पण मोठं कोणी बरोबर असताना एकट्याने नाही करायचंय, तर त्यात करंट निर्माण होतो. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, water are a liquid flows from a higher level to lower level. वॉटर किंवा लिक्विड कुठून वाहतं, उताराच्या बाजूला. म्हणजेच काय, उतार कसा असतो, एक बाजू थोडीशी वरती असते आणि दुसरी खाली असते. म्हणजेच काय, हायर लेवलकडून लोअर लेअरकडे ते वाहतं. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. हीटचं पण तसंच आहे. सिमिलरली देर इज अ टेंडन्सी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल टू अ पॉइंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवल. ह्याच पद्धतीनं पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स असतात, त्यांची टेंडन्सी असते टू फ्लो फ्रॉम पॉइंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल, फ्रॉम हायर इलेक्ट्रिक लेवल जी हायर असते त्या पॉईंटपासून लोअर इलेक्ट्रिक लेवलपर्यंत वाहण्याची पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्सची टेंडन्सी असते. दिस इलेक्ट्रिक पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक ते पार्टिकल्स वगैरे हे कुठे असतात, काय असतात ते शिकलोय आपण. ते नीट डोक्यात घ्यायचं म्हणजे कन्फ्यूज होत नाही. या अशा वाक्यरचना शिकताना सायन्समधल्या कन्फ्यूज होत नाही. ते आपण शिकलोय. कुठे असतं ते, ऑब्जेक्टमध्ये असतात, ऑब्जेक्टमधल्या ॲटममध्ये असतात, त्यांची टेंडन्सी असते ही, ते सांगितलंय. दिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आता हे जे सांगितलं ना, दिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो कुठून होणार आहे इलेक्ट्रिक, त्याची जी डायरेक्शन ठरवली जाते, इलेक्ट्रिक चार्जची जी डायरेक्शन ठरवली जाते तिला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. दिस इलेक्ट्रिक लेवल, आता ती कुठे परत मागून बघू आपण म्हणजे लक्षात येईल. Similarly, there is a tendency of a positive charge to flow from point of higher electric level to a point of lower electric level. This electric level deciding the direction of flow of electric charges is called electrostatic potential. Potential difference. Similar to the height of a waterfall, the temperature difference of hot and cold bodies, the difference between the potential of 2 points, that is potential difference, is interesting to us. Similar to height of a waterfall, the temperature difference of hot and cold bodies, the difference between potential of 2 points, that is potential difference, is interesting to us. काय काय सांगितले ते, वॉटरफॉलची हाईट, थंड आणि उष्ण बॉडीज पदार्थांमधला फरक, आणि पोटेन्शियल ऑफ 2 पॉइंट्स डिफरन्स, 2 पॉइंट्सच्या पोटेन्शियलचा फरक, हे सगळं आपल्यासाठी, पोटेन्शियल डिफरन्स हे आपल्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहे. ते कसं पाहू. प्रत्येक ह्या अशा धड्यांमध्ये प्रत्येक
शब्दाचा अर्थ मराठीत मी मागच्या एका धड्यात सांगितलं होतं की असं बघत नाही बसायचा, कारण तो आणखी सायन्समधला आपल्या रोजच्या बोलीभाषेतला नसतो, त्यामुळे तो उलट जास्त अवघड वाटतो आणि त्याचाही अर्थ आपल्याला कळत नाही. त्यामुळे हे जे शब्द आहेत यातले ते असेचे असे लक्षात ठेवायचे, असेचे असे म्हणायचे, सवय लावून घ्यायची. ते कुठे वापरायचे, कसे वापरायचे ते धडा वाचून वाचून येतं लक्षात आपल्या. आता इथे ऍक्टिव्हिटी सांगितली. स्वतः जर करून बघत असाल तर मोठं घरातलं कोणीतरी बरोबर असल्याशिवाय करायचे नाही. टेक कनेक्टिंग कॉपर वायर अँड कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर. कॉपर वायर घ्यायच्या आणि ते या फिगरमध्ये दाखवल्यात अशा पद्धतीने जोडायच्या. म्हणजे त्या वायरचे टोकं कुठे जोडलेत, ह्या बल्बला. नो करंट इज सीन टू फ्लो इन द बल्ब. बल्बमध्ये करंट फ्लो होताना आपल्याला दिसणार नाही. नाव कनेक्ट इन द सेम सर्किट 1.5 व्ही म्हणजे व्होल्ट, 1.5 व्होल्टचा ड्राय सेल कनेक्ट करायचा. अवेलेबल इन द मार्केट, तो दुकानात तुम्हाला मिळेल, तो कनेक्ट करायचा. इन द फिगर 4.1 म्हणजे खालच्या फिगरमध्ये, इथे खालच्या फिगरमध्ये बघायचं. तर आता नाव इट विल बी रिअलाइज फ्रॉम ग्लोईंग ऑफ द बल्ब. ग्लोईंग ऑफ द बल्ब, ग्लोईंग म्हणजे काय, तो बल्ब पेटला म्हणजे काय म्हणतात, तो त्याच्यात लाईट दिसायला लागला, त्याच्यात लाईट दिसायला लागला म्हणजे तो ग्लोईंग झाला. नाव इट विल बी रिअलाइज फ्रॉम ग्लोईंग ऑफ द बल्ब. ग्लोईंग ऑफ द बल्ब म्हणजे तो बल्ब सुरू झाला, याच्यावरनं लक्षात येईल की करंट इज फ्लोईंग इन द सर्किट. त्या सर्किटमध्ये करंट फ्लो व्हायला लागला, हे लक्षात येईल. आधी काय केलं होतं, नुसते त्या वायर जोडल्या, तेव्हा काय झालं, तो बल्ब सुरूच नाही झाला, म्हणजे त्यात करंट फ्लो करत नव्हता. नंतर काय केलं, त्याला एक बल्ब ड्राय सेल जोडला. ड्राय सेल कुठे, इथे हा जोडला. मग त्याच्यामुळे काय झालं, बल्ब सुरू झाला. त्याच्यावरनं बल्ब सुरू झाला, त्याच्यावरनं आपल्या काय लक्षात आलं की या वायरमधून करंट फ्लो व्हायला लागलाय. म्हणजेच याच्यात काय लक्षात आलं आपल्याला की करंट फ्लो व्हायला, तो फ्लो करायला बॅटरी जोडावं लागली. म्हणजे तो आपोआप होतो का, तर नाही, त्याला आपल्याला फ्लो करायला लागतं. मेड टू फ्लो, वरती आपण एक वाक्य वाचलं ना, वी हॅव टू मेड टू फ्लो, म्हणजे आपण त्यांना ते फ्लो करण्यासाठी तयार करावं लागतं. इथं कसं तयार केलं, ड्राय सेल जोडून. इलेक्ट्रॉन्स इन द, आता इथे करंट फ्लो झाला म्हणजे काय झालं नेमकं, इलेक्ट्रॉन्स इन द वायर फ्लो ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ ड्राय सेल. कुठला डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स कुठे, तो बिटवीन टू एंड्स ऑफ ड्राय सेल. ड्राय सेलच्या दोन टोकांच्या मधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स इन द वायर फ्लो करायला लागले. त्या वायरमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्लो करायला लागले. इलेक्ट्रॉन्स कुठे होते, वरती आपण शिकलो ॲटम मध्ये असतात प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स, तर ते इलेक्ट्रॉन्स फ्लो करायला लागले. These flow from the negative terminal of the cell to the positive terminal of the cell. आता हे कसे व्हायले, इलेक्ट्रॉन व्हायला सुरुवात झाली, पण ते कुठून व्हायला सुरुवात झाली, निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे जे निगेटिव्ह टोक आहे त्या सेलचं, त्या सेलला एक बाजू निगेटिव्ह असते आणि एक पॉझिटिव्ह असते. चार्ज असा असतो, एका बाजूने निगेटिव्ह एका बाजूला पॉझिटिव्ह. तर निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे, म्हणजे this flow from negative terminal of the cell to positive terminal of the cell. Conventional current flows in the opposite direction. तर इथे लक्षात आलं असेल, this flow
फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल. करंट ऑफ फ्लो हा इलेक्ट्रॉनचा. हे इलेक्ट्रॉन कसे वाहतात तर निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे हे इलेक्ट्रॉन्स वाहतात आणि मग त्यामुळे कन्व्हेन्शनल करंट म्हणजे जो सांकेतिक करंट आहे तो करंट उलट्या दिशेने वाहतो. आता इथे लक्षात येईल उलट्या दिशेने कसं. जो करंट आहे तो उलट्या दिशेने वाहतो. तो कुठून वाहतो डायरेक्शन अँड इट शोन इन फिगर म्हणजे डायरेक्ट फिगर मध्येच बघायचंय. इलेक्ट्रॉन जे असतात सेलमधले ते निगेटिव्ह पॉइंटकडून सेलच्या पॉझिटिव्ह पॉइंटकडे वाहिले. त्यांचा फ्लो कसा होता निगेटिव्ह एंड ऑफ सेल टू पॉझिटिव्ह एंड ऑफ सेल आणि त्यामुळे जो करंट व्हायला कन्व्हेन्शनल करंट जो व्हायला तो त्याच्या उलट्या दिशेने व्हायला म्हणजे इकडून इकडे. हा बाण दाखवला तो असा इकडे म्हणजे इकडे असा वाहतोय तो. इलेक्ट्रॉन्सची दिशा इकडून इकडे आणि करंटची दिशा त्याच्या बरोबर उलटी इकडून इकडे. आता हे लक्षात आलं असेल. वी विल लर्न अबाउट अन इलेक्ट्रिकल करंट लेटर इन दिस चॅप्टर. पुढे आपण ते इलेक्ट्रिकल करंट शिकणार आहोत या चॅप्टरमध्ये. इन फिगर 4.1a वरच्या फिगरमध्ये काय झालं होतं देर इज नो करंट ॲज देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स इन द ॲब्सेन्स ऑफ एनी सेल. आपण सेल वापरला म्हणून पोटेन्शियल डिफरन्स मिळाला पण वरच्या फिगरमध्ये सेलच नव्हता त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स पण नव्हता. करंट स्टार्ट्स फ्लोईंग इन द सर्किट ॲज सून ॲज द पोटेन्शियल डिफरन्स इज ॲप्लाइड. करंट कधी सुरू झाला पोटेन्शियल डिफरन्स ॲप्लाइड केल्यानंतर. पोटेन्शियल डिफरन्स कुठे कसा सुरू झाला सेल जोडल्यानंतर. तो पोटेन्शियल डिफरन्स कुठला होता बिटवीन द टू एंड्स ऑफ ड्राय सेल. दोन एंड त्या सेलचे जे दोन एंड आहेत त्यातला जो पोटेन्शियल डिफरन्स होता तो पोटेन्शियल डिफरन्स इथे मिळाल्यामुळे करंट सुरू झाला. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज इन SI सिस्टीम इज व्ही म्हणजे व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे व्होल्ट. नुसतं व्ही लिहितं. वी विल लर्न अबाउट इट इन द नेक्स्ट स्टँडर्ड. पुढच्या वर्षी व्होल्ट विषयी शिकायचंय तुम्हाला. हाऊ कॅन वी मेजर वॉटर फ्लो फ्रॉम इमर्जिंग फ्रॉम अ पाईप. पाईपमधून जो वॉटर फ्लो पडत असतो मग पाईपमधून किंवा तुम्ही पाईपला पुढं काय जोडलेलं असतं नळामधून म्हणू शकता. नळामधून जो वॉटर फ्लो बाहेर पडत असतो तो तुम्ही मोजू शकता का. वी कॅन फाइंड इट फ्रॉम द अमाऊंट ऑफ वॉटर कमिंग आउट इन स्पेसिफिक टाइम पिरियड. ते कसं मोजतात स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये म्हणजे विशिष्ट टाइम पिरियडमध्ये किती पाणी साठलं किती लिटर पाणी त्या नळातनं बाहेर आलं किंवा त्या पाईपमधून बाहेर आलं त्याच्यावरनं तो वॉटर फ्लो आपण मेजर करू शकतो. हाऊ देन इज द इलेक्ट्रिक करंट मेजर. मग हे जर असं असतं तर मग इलेक्ट्रिक करंट कसा मोजतात कारण तो पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असं पुढे वाहत असतो ना. बटनापासून बल्बपर्यंत वाहत असतो ना तो. मग तो कसा मोजायचा ते पुढे शिकायचंय. वी हॅव सीन दॅट इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस ड्यू टू फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स. आपण आत्ता मागच्या पानावर काय शिकलो इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतो. वी हॅव सीन दॅट इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस्ड. इलेक्ट्रिक करंट कसा निर्माण होतो ड्यू टू फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स. चार्ज पार्टिकल्स असतात त्यांच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहण्यामुळे इलेक्ट्रिक करंट कसा निर्माण होतो हे आपण आता पाहिलं. इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोज थ्रू अ वायर. इलेक्ट्रिकल चार्ज हा कुठून वाहतो वायरमधून. इन 1 सेकंद एका सेकंदात वायरमधून जेवढा इलेक्ट्रिकल चार्ज वाहतो कॅन बी कॉल्ड
युनिट करंट, त्याला म्हणायचं युनिट करंट किंवा 1 युनिट करंट म्हणायचं. द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कुलॉम पर सेकंड और एम्पियर. 1 एम्पियर इक्वल टू 1 ए म्हणजे एम्पियरचा ए इक्वल टू 1 कुलॉम पर सेकंड म्हणजे एका मिनिटात इतका करंट वाहतो असं म्हणायचं. मग त्याला काय म्हणू शकता तुम्ही, दोन्ही युनिट, कोणतं युनिट, 1 कुलॉम किंवा 1 एम्पियर पर सेकंद. परचा अर्थ हे असं असतं, त्याचं पर म्हणजे तेवढ्या वेळात एका सेकंदात. मग आता ते कुलॉम पर सेकंद हे असं लिहितात, सी पर एस, कुलॉमचा सी आणि सेकंदचा एस. मग काय मिळालं, 1 एम्पियर इक्वल टू 1 कुलॉम पर सेकंड. इलेक्ट्रिक करंट इज स्केलर क्वांटिटी. इलेक्ट्रिक करंट ही कशी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. हे याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनला हे विचारू शकतात. इलेक्ट्रिक करंट इज अ डॅश डॅश क्वांटिटी, त्याचा आन्सर आहे ना स्केलर. इलेक्ट्रिक सेल. आता इलेक्ट्रिक सेल शिकायचं. इलेक्ट्रिक सेल म्हणजे नेमकं काय असतं ते शिकायचं. इलेक्ट्रिक सेल. A source is required to produce a uniform flow of charge. A source is required. काहीतरी सोर्स गरजेचा असतो. To produce uniform flow of charges in a circuit. युनिफॉर्म म्हणजे विशिष्ट. फ्लो ऑफ चार्जेस. फ्लो ऑफ चार्जेस म्हणजे ते चार्ज येते वाहण्यासाठी काहीतरी सोर्स आवश्यक असतो. मगाशी चार्ज वाहण्यासाठी काय आवश्यक होतं, एक सेल जोडणं आवश्यक होतं, म्हणजे तो सोर्स झाला. चार्ज वाहण्यासाठी एक सोर्स झाला सर्किटमध्ये. कोणतंही सर्किट जेव्हा जोडलं जातं त्याला एक सोर्स रिक्वायर्ड म्हणजे गरजेचा असतो. सच जनरल डिव्हाइस इज अन इलेक्ट्रिक सेल. अशा जनरल डिव्हाइसला इलेक्ट्रिक सेल असं म्हणतात. कशासाठी वापरतात तो, टू प्रोड्यूस अ फ्लो ऑफ चार्ज इन अ सर्किट. त्या सर्किटमध्ये चार्ज फ्लो करण्यासाठी म्हणजे चार्ज वाहण्यासाठी तो वापरतात. व्हेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक सेल्स आर अवेलेबल टुडे. वेगवेगळ्या टाईपचे इलेक्ट्रिक सेल आजकाल अवेलेबल आहेत. कोणतंही तुम्ही हे बघू शकता. सेलवर चालणारी गाडी, सेल जर संपला तर ती चालत नाही, मग आपल्याला सेल नवीन टाकावं लागतात, बदलावं लागतात. रिमोट, टीव्हीचा रिमोट असतो ना, तो सुद्धा सेलवर चालतो. म्हणजेच काय, त्याच्या आतमध्ये चार्जेस फ्लो होत नाही तोपर्यंत ती वस्तू चालत नाही. मग ती फ्लो होण्यासाठी आपण तिथे सेल वापरतो. Such general device is an electric cell. Various types of electric cells are available today. These are used in a range of mechanics from wristwatches to submarines. ही सेल कुठे वापरले जातात, घड्याळांपासून सबमरीन म्हणजे पाणबुड्यांपर्यंत हे सेल वापरले जातात. आउट ऑफ दिस यू मस्ट बी अवेअर ऑफ सोलर सेल्स. अवेअर ऑफ म्हणजे माहीत असणे किंवा परिचित असणे. तुम्ही सोलर सेल्सची परिचित असाल म्हणजे पाहिलेले असतील. द मेन फंक्शन ऑफ व्हेरियस इलेक्ट्रिक सेल्स इज टू मेंटेन. इलेक्ट्रिक सेल्सचं फंक्शन साधारणपणे काय असतं, मेन फंक्शन म्हणजे कार्य ऑफ व्हेरियस इलेक्ट्रिक सेल्स. बऱ्याच इलेक्ट्रिक सेल्सचं महत्वाचं कार्य काय असतं, टू मेंटेन अ कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू टर्मिनल्स. पाठीमागच्या पानावर आपण बल्ब जोडून जी सर्किट डायग्राम पाहिली त्याला सर्किट डायग्राम म्हणतात. त्याच्यात पाहिलं आपण
सेलच्या दोन टोकांमधला जो पोटेन्शियल डिफरन्स असतो त्याच्यामुळे करंट वाहतो, ते इथे सांगितलंय की सेलचं मेन फंक्शन काय असतं, तो जो पोटेन्शियल डिफरन्स आहे दोन टोकातला, सेलच्या दोन टोकातला, तो मेंटेन करणं, म्हणजे तो चालू ठेवणं. द इलेक्ट्रिक सेल्स वर्क ऑन द इलेक्ट्रिक चार्ज. The electric cells work on the electric charges to maintain a constant potential difference. आणि हे इलेक्ट्रिक सेल कशावर काम करतात, तर इलेक्ट्रिक चार्ज त्यांच्यात जो असतो ना त्याच्यावर. अबाउट विच यू विल लर्न लेटर. त्याच्यानंतर ह्याच्याविषयी सुद्धा पुढे शिकणार आहात तुम्ही. लेट अस लर्न अबाउट द इलेक्ट्रिक सेल्स दॅट आर करंटली इन यूज. Let us learn about the electric cells that are currently in use. Currently in use म्हणजे सध्या जे जास्त वापरात आहेत सेल, त्याच्याविषयी शिकायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ड्राय सेल आणि लेड ॲसिड सेल ते आपण पुढच्या व्हिडिओत शिकणार आहोत. हे हा चॅप्टर थोडा स्लो शिकवते, कारण हा जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला, सगळे शब्द व्यवस्थित लक्षात आले, सगळं व्यवस्थित समजलं, तर तुम्हाला पुढचा चॅप्टर इझी जाईल, कारण पुढचा चॅप्टर याच्याशीच रिलेटेड आहे. पुढचा व्हिडिओ पण बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा.